नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे संक्रांत असल्यामुळे अर्जुन मधुभाऊंना तिळगुळ द्यायला जातो। पण इथे आता अर्जुन अशी काही गोष्ट करतो त्यामुळे मधुभाऊ खूपच जास्त इम्प्रेस होतात आणि सायलीचा हात हसत हसत अर्जुनच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात की जा सायली जा, तू अर्जुन बरोबर सुखात राहा, मी तुला माझ्या सगळ्या वचनांमधून आज मुक्त करतो, असं मधुभाऊ म्हणत असतात। तर इथे प्रेक्षकांनो, असं काय घडतं की मधुभाऊ अर्जुनच्या या वागणुकीमुळे खूपच जास्त इम्प्रेस होतात आणि सायलीचा हात त्याच्या हातामध्ये देतात। आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे अर्जुन मधुभाऊंना इम्प्रेस करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असतो। त्याला काहीही करून मधुभाऊंचा होकार मिळवायचा आहे। त्यांना ही गोष्ट पटवून द्यायची आहे की सायली आणि माझं लग्न हे खरोखर झालं आहे, आम्ही दोघेजण नवरा बायको आहोत आणि तुम्ही आमचं लग्न हे स्वीकारलं पाहिजे आणि सायलीला माझ्याकडे परत एकदा पाठवून दिलं पाहिजे। आम्ही दोघेजण एकमेकांसाठीच बनलेले आहोत हे दाखवण्यासाठी अर्जुन आता सातत्याने मधुभाऊंकडे जात असतो। जोपर्यंत मधुभाऊ त्यांचं नातं स्वीकारत नाही, अर्जुन सायलीला माफ करत नाही, तोपर्यंत अर्जुन मी प्रयत्न करत राहणार असं चैतन्याला म्हणत असतो आणि त्या शब्दावरती अर्जुन आता एकदम पक्का असतो आणि त्या रीतीने तो पुढची वाटचाल करत असतो। तो जाऊन मधुभाऊंना सारखा म्हणत असतो की मधुभाऊ कसे आहात तुम्ही, आणि हे बघा तुम्ही असा विचार केलायत ना की तुम्ही माझ्याकडे सायलीला पाठवणार नाही, आमच्या दोघांचं नातं तुम्हाला मान्य नाही आहे, काही हरकत नाही, पण वकील म्हणून तरी माझा स्वीकार करा, मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सगळे प्रयत्न करतोय, फक्त तुम्ही तुमचं वकीलपत्र मला द्या। तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणतात की अजिबात नाही, मी फासावरती गेलो तरीसुद्धा चालेल, पण पुन्हा वकीलपत्र तुला देणार नाही। आधी वकिली तू माझी केलीस तेव्हा खूप मोठी किंमत मला त्याची भरावी लागली, माझ्या मुलीला तुझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं, आता मला पुन्हा ती चूक करायची नाही आहे। तेव्हा अर्जुन म्हणत असतो मधुभाऊ त्याच्यामध्ये सायलीची काही चूक नाही आहे, त्यावेळेला परिस्थिती अशी निर्माण झाली होती त्यांच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात की आम्हाला दोघांना हा निर्णय अगदी संगनमताने विचार करून घ्यावा लागला होता, पण आमचं लग्न खोटं नाही आहे मधुभाऊ, कागदाच्या तुकड्यावरती विश्वास ठेवू नका, मंदिरातल्या इथे आता देवब्राह्मणाच्या साक्षीने आणि गुरुजनांच्या आशीर्वादाने आमचं लग्न झालं आहे आणि त्या लग्नाला तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, असं अर्जुन सातत्यानेच मधुभाऊंना सांगत असतो। तरी इथे प्रेक्षकांनो, मधुभाऊ त्यांचं लग्न मान्य करायला तयार नसतात आणि अर्जुनला माफसुद्धा करत नसतात। त्यानंतरला मधुभाऊंची तब्येत बिघडते तेव्हा तर आपण बघितलं अर्जुनने सगळ्या चाळीमध्ये इथे आता कॅम्प ठेवलेला असतो, मोफतमध्ये सगळ्यांचा त्याने इलाज करायला सांगितलेला असतो, कारण मधुभाऊ डॉक्टरांकडे जायला तयार नसतात आणि इथे अर्जुनला मधुभाऊंची काळजी वाटत असते। तो म्हणत असतो की माझे सासरे जरा हट्टी आहेत, ते कुणाचं ऐकत नाही, पण मी सुद्धा त्यांचा जावई आहे, मी पण महाहट्टी आहे, मी त्यांना डॉक्टरकडे नेणारच, त्यांचा इलाज करणारच, कारण मधुभाऊ ठणठणीत असतील तर मिसेस सायली रिलॅक्स असतील। मिसेस सायली मधुभाऊंवरती किती जीव लावते हे अर्जुनला चांगलंच माहिती आहे, तिच्यासाठी तिचे वडील सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच इथे अर्जुनने सगळ्या चाळकऱ्यांचा मोफतमध्ये इलाज केलेला असतो, कारण त्याच्यामध्ये मधुभाऊंचा सुद्धा इलाज करता यावा म्हणून। त्यानंतर इथे अर्जुन सातत्याने आपले प्रयत्न चालूच ठेवत असतो, तो वारंवार मधुभाऊंकडे जात असतो त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला, त्यांना सांगायला की आता माझं आणि सायलीचं लग्न झालं आहे, तेव्हा तुम्हीसुद्धा हट्ट सोडा आणि सायलीला माझ्याकडे येऊ द्या। तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो मी सायलीला सुखात ठेवेन, मधुभाऊ त्याला म्हणत असतात की काही गरज नाही आहे, मी जे करायचं आहे तेच आता करणार, तुझं अजिबात मी काही ऐकणार नाही आहे। तेव्हा इथे अर्जुन त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला त्यांना फळं घेऊन जात असतो, त्यांच्यासाठी पौष्टिक आहार घेऊन जात असतो, जेणेकरून ते सगळे पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये लवकर ताकद येईल आणि मधुभाऊंना बरं वाटेल, यासाठी अर्जुन त्यांची खूपच जास्त काळजी घेत असतो, मधुभाऊंचा अपमानसुद्धा सहन करत असतो। तेव्हा इकडे आता सायलीला हे सगळं बघून खूप जास्त वाईट वाटत असतं, कारण अर्जुन त्याच्या घरी कसा असतो हे तिने बघितलेलं आहे अगदी जवळून, तो त्याच्या नाकावरती माशीसुद्धा बसू देत नाही, इतका त्याला राग आहे।
इतका तो त्याच्या कामाच्या बाबतीत परफेक्ट आहे आणि प्रत्येक गोष्ट त्याला त्याच्या मनाप्रमाणे लागते. आणि अर्जुन सुभेदार म्हणाल्यानंतर अख्ख्या पनवेलमध्ये जेवढे वकील आहेत तेवढे त्याची रिस्पेक्ट करतात, त्याला घाबरतात. आणि इथे ज्याचा सगळीकडे नाव लौकिक आहे, पण असा अर्जुन सुभेदार मधुभाऊंच्या समोर आल्यानंतर पूर्णपणे खूपच जास्त शांत होतो आणि मधुभाऊंना फक्त आणि फक्त इज्जत देतो. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट घडणार असते, तर इथे संक्रांत आलेली असते. संक्रांत आल्यानंतर सगळेजण एकमेकांना तिळगुळ देतात आणि म्हणतात की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तेव्हा इकडे आता अर्जुन आणि चैतन्य दोघंजणं प्लॅन करतात. ते म्हणत असतात की आपण एक काम करायचं, तिळगुळ घ्यायचे आणि संपूर्ण चाळकऱ्यांना ते वाटायचे आणि त्याचबरोबर मधुभाऊंनासुद्धा द्यायचे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो मधुभाऊंना तिळगुळ द्यायचे आणि म्हणायचं की तिळगुळ घ्या आणि मधुभाऊ गोड गोड बोला, जो काही राग रुसवा आहे ते सगळं विसरून जावा. तेव्हा इथे अर्जुनने आता तिळगुळ नेलेले असतात, मधुभाऊंना आवडतात तसे. आणि अर्जुन चाळकऱ्यांनासुद्धा देतो, सगळ्यांना तिथे बोलावलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन आता मधुभाऊंकडे जातो आणि म्हणत असतो की मधुभाऊ, आज संक्रांत आहे ना, हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तेव्हा अर्जुन त्यांच्याकडे बघत असतो, तर मधुभाऊंना त्याचा राग येतो आणि मधुभाऊ म्हणतात मला तुझ्याशी अजिबात गोड गोड बोलायचं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मधुभाऊ, झालं गेलं विसरून जा ना, आणि हे बघा तुम्ही मोठे आहात, मोठ्या मनाने आम्हाला माफ करा. तुमच्या एवढी आम्हाला समजूतदारपणा जरी नसेल तरीसुद्धा तुमची मुलं म्हणून तुम्ही आम्हाला माफ करू शकता ना. आपल्याला इथे एक चान्स तर दिला पाहिजे, हो की नाही सायली. तेव्हा सायली अर्जुनकडे बघते आणि लगेच दुसरीकडे बघते. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते मधुभाऊ तिळगुळ तरी घ्या ना, संक्रांत आहे, सणाचा इथे आता अपमान नको व्हायला. तेव्हा मधुभाऊ म्हणतात काही अपमान वगैरे होत नाही आहे, मला ज्याच्या हातून घ्यायचंच नाही आहे तिळगुळ मी का घेऊ. तेव्हा इकडे कुसुमताई म्हणत असते की अर्जुन सर आम्हाला द्या तुम्ही. तेव्हा अर्जुन त्या दोघींना तिळगुळ देतो आणि म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सायलीला द्यायला जाणार तेवढं तर सायली मधुभाऊंकडे बघते आणि किचनमध्ये निघून जाते, कारण मधुभाऊंनी सांगितलेलं असतं अर्जुनजवळ बोलायचं नाही म्हणून. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ तुम्ही का माझा एवढा तिरस्कार करता. बरं ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार मी खूप जास्त वाईट आहे मी वाईट, पण मी इतका पण वाईट नाही आहे की मी तुम्हाला साधा तिळगुळ देऊ शकत नाही. हवं तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, माझ्याकडून घेऊ नका, पण आज तुमच्या दाराशी कुणीतरी अनोळखी व्यक्ती आली आहे आणि ती तुम्हाला तिळगुळ देते असं समजा. अर्जुन सुभेदार म्हणून माझ्याकडे तुम्ही बघूच नका. तेव्हा इकडे मधुभाऊ त्याच्याकडे बघतात. अर्जुन खूपच जास्त इमोशनल झालेला असतो. अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही कितीही मला रागवलात, माझा इन्सल्ट केलात, तरीसुद्धा मी इथे काय येतो माहिती आहे, फक्त एका व्यक्तीसाठी, आणि ती व्यक्ती म्हणजे माझी बायको सायली. कारण मी तुमच्याकडे येतो तुमचा राग घालवण्यासाठी आणि त्या निमित्ताने माझी सायली मला दिसत असते. ती माझ्याशी बोलली नाही तरी चालेल, कारण मला माहिती आहे तुम्ही तिला शपथ दिली आहे ना, नाहीतर सायली माझ्याजवळ बोलल्याशिवाय राहणारच नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो पण मी त्याचासुद्धा रिस्पेक्ट करतो, तुम्ही तिचे वडील आहात, तुमचा पूर्ण अधिकार आहे तिच्यावरती, लहानाचं मोठं केलेत ना तिला, आणि तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून वडील म्हणून तुम्ही बरोबरच आहात. माझ्याशी तुम्ही सायलीला जरी बोलू दिलं नाही, माझी काही हरकत नाही आहे. जेव्हा तुम्ही तिला परवानगी द्याल की ती माझ्याबरोबर बोलू शकते, तेव्हा तुम्ही तिला परवानगी द्या आणि तेव्हाच ती माझ्याशी बोलेल, मला माहिती आहे. तुम्ही बघितलंत ना मधुभाऊ, सायली खूपच चांगली मुलगी आहे आणि म्हणूनच ती मला आवडते, कारण ती आपल्या माणसांना कधीच दुखवत नाही, ती आपल्या माणसांना कधी हर्ट करत नाही, सगळ्यांना सांभाळून घेते, स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करते. आता जरी तिचं माझ्यावरती प्रेम आहे, माझं तिच्यावरती प्रेम आहे, पण तरीसुद्धा तिने तिच्या प्रेमाला बाजूला ठेवले आपल्या वडिलांसाठी, आणि मला त्याचा खूपच जास्त रिस्पेक्ट आहे. यावरती माझं अजिबात काहीही म्हणणं नाही आहे मधुभाऊ. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ मला फक्त तुम्ही सगळेजणं सुखात राहायला हवेत. हे बघा मधुभाऊ, तुम्ही हवं तर सायलीला माझ्याकडे नका पाठवू, तुम्हाला नाही पाठवायचं आहे ना, माझी काही हरकत नाही. मी तुम्हाला हे प्रूफ करून दाखवेन की मी सायलीसाठी योग्य पार्टनर आहे, मी एक योग्य जोडीदार आहे, आणि मगच तुम्ही सायलीचा हात माझ्या हातात द्या. पण तोपर्यंत एक वकील म्हणून तरी निदान माझ्यावरती संशय नका घेऊ. आज इथे आता संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो आहे की प्लीज मधुभाऊ तुमची केस मला द्या,
कारण मला तुम्हाला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि एकदा का मी तुम्हाला निर्दोष सिद्ध केलं तर हवं तर मी माझं तोंड तुम्हाला दाखवणार नाही, कधीच दाखवणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः मला बोलावून घेत नाही. तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणतात नक्की. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्की, तोपर्यंत मी माझं तोंड तुम्हाला अजिबात दाखवणार नाही आहे. फक्त मला तुम्हाला निर्दोष सिद्ध करायचं आहे, या सगळ्या केसमधून तुम्हाला बाहेर काढायचं आहे. सायलीच्या आनंदासाठी तरी हो म्हणा. त्यावेळेला सायलीच्या आनंदासाठी तुम्ही मला NOC साईन करायला सांगितली होती, पण आता सायलीच्या आनंदासाठी तुम्ही हो म्हणा. कारण ती साक्षी शिगरे खोटे पुरावे सादर करत तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करते आणि हे तुम्हीसुद्धा बघितलं आहे. तेव्हा मला फक्त आता तुम्हाला निर्दोष सिद्ध करू द्या, मग तुम्ही हवं तर मला अजिबात घरामध्ये घेऊ नका. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे, चालेल, मी माझी केस तुला द्यायला तयार आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे मधुभाऊ, आणि तो तिथून जात असतो. तेव्हा इथे सायली खूपच जास्त इमोशनल झालेली असते, रडत असते, कारण तिला कळत असतं की अर्जुन हे सगळं फक्त माझ्यासाठी करतो आहे. तेव्हा इथे अर्जुनचा दिलदारपणा बघितल्यानंतर मधुभाऊ खूपच जास्त इम्प्रेस झालेले असतात. ते म्हणतात की ठीक आहे, तुझी जर हीच इच्छा असेल ना तर मी माझी केस तुला देईनच, पण माझ्या मुलीचा हातसुद्धा मी आनंदाने तुझ्या हातामध्ये देतो आहे, कारण मला माहिती आहे तुझ्यापेक्षा गुणी मुलगा मला सायलीसाठी मिळू शकत नाही आहे. आता इतके दिवस मी तुझा रागराग करतो आहे, तुझा तिरस्कार करतो आहे, पण तू अजिबात मनामध्ये राग ठेवला नाहीस. आज तू अर्जुन सुभेदार आहेस, एवढं मोठं नाव आहे तुझं, पण तू सगळं बाजूला ठेवलंस फक्त माझ्या मुलीसाठी. इथे तू यायचंच माझ्याबरोबर बोलायला, पण सायली थोडीशी दिसते का? ती बरी आहे ना? ती जेवली का? आणि तिच्यासाठी तू इथे कॅम्पसुद्धा ठेवलास, डॉक्टरांना बोलावलंस, माझ्या एकट्यासाठी सगळ्यांचा मोफत इलाज केलास, एवढा खर्च केलास. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणत असतात की फळं वगैरे तर तूच घेऊन द्यायचंस ना? मला माहिती आहे, मला जरी तू सांगितलं नसलंस तरी एवढे असे पेढे वगैरे सगळं काही तूच पाठवून देत होतास. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की तू अगदी वडिलांप्रमाणे माझी काळजी घेतलीस, माझा हट्टीपणा सहन केलास, माझा राग सहन केलास, पण एका शब्दाने मला उलट शब्द बोलला नाहीस. इथे सायलीचं तुझ्यावरती इतकं प्रेम आहे तुला माहिती आहे, तरीसुद्धा कधीही तिच्यावरती दादागिरी दाखवली नाहीस की चल म्हणून माझ्याबरोबर, पण इथे तू माझ्या शब्दाला मान दिलास. मधुभाऊ म्हणतात की सायली ये बाळा, तुझं अर्जुनवरती खूप प्रेम आहे मला माहिती आहे. आणि मधुभाऊ सायलीचा हात अर्जुनच्या हातात देतात आणि म्हणतात की जा, दोघेजण सुखाने संसार करा, मी तुला सगळ्या वचनातून मुक्त केलं आहे. असं मधुभाऊ इथे आता सायलीला म्हणत असतात. ते म्हणतात की अर्जुनशिवाय दुसरा कुठलाही मुलगा तुझ्यासाठी परफेक्ट नसणार आहे आणि ही चूक मी आता करणार नाही, असं म्हणून ते दोघांना प्रेमाने आशीर्वाद देतात.